अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18वा. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेम अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करताई समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्र, पर एकही मजल त्यात योग्य कोणी दिसेना. तेव्हा येईल आमच्या मानसी, त्या समयी मोरपांघरासी, अधिकार नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोरपांघरा मोरपांघरा समर्थ म्हणता वेळोवेळी, रात्रंदिन तोच चाळा मोठ्या मोठ्याने ओरडती. आमची पाऱ्याची विट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ. काकूबाई लागुनी लपुनी ठेवले विटेसी, ती दिली पाजे आम्हासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुताची भ्राता, कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत पावता, वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा त्याचे अभिनाम, त्याचे शरीर असमाधान, क्रूस होत चालला. काकूबाईनी तयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थासी दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईशी, चार वेळा जेव घालायासी, आरोग्य होईल बाळाशी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करीती. दादाशी झाली आरोग्यता, समर्थाची कृपा होता, रोग कुठे राहिला. केचगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रीचा मठ, द्रव्यपात खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाय मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शना घेते समर्थाची. ती म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायसी तुम्ही पाठवा दादासी. समागे आमच्या बाई म्हणे तो अज्ञान, त्याचे शरीर असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मजलागी. समर्थ व्रत ऐकुनी म्हणती द्यावे पाठवूनी, बाळ हाय जरी अज्ञी, तरी सांभाळू तयासी. समर्थ पुंच बाईसी बोलले, तेव्हा तुमचे काय गेले, आम्हासी दिसले ते भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळा सांगती, दादाशी पाठवले केजप्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आले परतुनी. पुढे सेवेकऱ्या सांगती, त्यासी मुंबई पाठविती, ब्रह्मचारीसी आज्ञा करीती, याची स्थापा गादीवरी, दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चलावी, स्वामीसुताची यास द्यावी, कपनी जोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी, गोसाई हो गादीसी चलावे आपण. दादा जरी अज्ञा होता, तरी ऐसी गोष्ट करिता, नकार म्हणे सर्वथा. न रुची चिंता त्याची या परी ब्रह्मचारिणी, पाहिले खटपट करुनी, शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटी पाठविले. समर्थ ऐसी समयी आज्ञा केली भुजगासी, घेऊन माझ्या पादुकासी, मस्तकी ठेवा दादाच्या. मुजले अनुस्तोरी धरा म्हणती त्यावरी, आज्ञाप्रमाणे सेवेकरी करताई तैसी. श्रीच्या पादुका स्थिती पडता, उपरीत झाली त्याची चिंता, हृदय पकडला ज्ञान सविता, आज्ञा केले लयाती. धन्य गुरुची महिमान, पादुका स्पर्श करून, झाले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय झाले धन्यता वर्णावी. असो दादासी पाहुनी, कृती काकूबाई दचकली, चिंता म्हणे समर्थ दादाप्रती, वेळ कैसे लाविले. ती म्हणे जीव समर्थ, आपण हे काय करीत, दादाच्या स्थिती ठेवीत, पादुका काय म्हणूनी. समर्थ बोलले तियेसी, जे बरे वाटेल आम्हासी, तेच करू या समयी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोलले वचन, ऐकासी गोसाई बनून, टाकले आपण मारुनी. इतकेसे पुरे झाले ऐकुनी ऐशे वचनाला, समर्थासी क्रोध आला, गाला म्हणती बाईला, घोड्या माझी स्वर. काकूबाईसी आक्रांत, करुणी मांडिला अनर्थ, नाना अशब्द बोलत, बाळ फिटिती सुहस्त. परी समर्थ त्यावेळी समयी लक्ष तेकडे दिले नाही, दादासी बनवणी गोसावी, कपनी झोळी अर्पिली. दुसऱ्या दिवशी दादासी समर्थ पाठवले भिक्षेसी, ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थासी हसू आले, अधिकच कौतुक मांडले, दादासी जवळ बोलवले, काय सांगितले त्यावेळी. अनुसूया तुमची माता, तिच्यापाशी भिक्षा मागा आता,
अवश्य म्हणणे तत्वता जनी जवळ पातळे. ऐसी बाईने पाहून क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणी तुझी ही करणी लोकवात कारण. ऐकुनी मातेची उत्ती दादा तिसप्रती बोलती हे सुख तुच्छ गमती माते आज पासुनी. पुत्राचे ऐकुनी वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसाई होनी स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुआपुरी स्वामी स्वतःच्या गादीवरी बसुनी संस्था चालविली. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृती कथा समत सदा प्रेमळ परसो. अष्टदशोऽध्याय गोड हा. श्रीस्तु शुभवतु. श्री स्वामी समर्थ.